लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचं भव्य आयोजन करण्यात आलं। या परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाने पर्यावरण, आरोग्य आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील नवीन स्टार्टअप्सला संधी देण्याचा मानस व्यक्त केलेला आहे। नाशिक जिल्हा प्रशासन, CSR बॉक्स आणि कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने हॉटेल ताज गेटवे येथे ही परिषद पार पडली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय की प्रयागराजच्या तुलनेमध्ये नाशिक कुंभमेळ्याची आव्हाने वेगळी आहेत, कारण हा कुंभमेळा शहराच्या मध्यवर्ती भागात होत आहे। त्यामुळे भाविकांना सुलभ सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती क्षेत्रातील स्टार्टअप्सनी पुढे येणं गरजेचं आहे। विशेषतः गोदावरी खोऱ्यातील जल व्यवस्थापन आणि नागरी सुविधांसाठी नवीन संकल्पना राबविण्यावर परिषदेत भर देण्यात आला आहे। या कॉन्क्लेव्हमध्ये DIGOचे ग्लोबल डायरेक्टर जेम्स आशल आणि CSR बॉक्सचे भौमिक शाह यांनी मार्गदर्शन केले। 30हून अधिक स्टार्टअप्सनी आपल्या नव्या संकल्पनांचे प्रदर्शन केले। अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित हॅकेथॉनमध्ये विजेते मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। शाश्वत विकास, शेती आणि शहरी व्यवस्थापन यावर महत्त्वपूर्ण गोलमेज चर्चा पार पडली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः सर्व स्टॉल्सना भेट देऊन युवकांच्या नवनवीन प्रयोगांचं कौतुक केलंय। या उपक्रमामुळे कुंभमेळ्याच्या नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कुंभमेळ्यातील सेवांना अधिक व्यवस्थित आणि प्रभावी बनवण्यासाठी नाशिक प्रशासनानं नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर भर देत पुढाकार घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।